चला तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने अर्जुन सायली प्रियाचा संपूर्ण काळा चेहरा अश्विनच्या समोर आणणार. तर दुसऱ्या बाजूला आता सायली अर्जुनला प्रियाने किती नालायकपणा केलेला आहे, कशा पद्धतीने तिथे सदाशिव मैनावतीला गायब केलेलं आहे, हे सगळं सुद्धा करणार. आता नेमकं काय काय कसं घडतं या सर्व गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता इथे आपण पाहिलेलं आहे की सायली आणि अर्जुन हे दोघंजण सँडीला भेटले आणि सँडीकडनं आता त्यांनी प्रियाचा पूर्ण भूतकाळ जाणून घेतला. त्यानंतर सायलीने आता सँडीला तिचा पूर्ण प्लॅन समजून सांगितला. त्यावर आता सँडीसुद्धा सायली आणि अर्जुनची मदत करायला तयार झाला. तो म्हणत असतो की ठीक आहे, मी तुमची मदत करायला तयार आहे आणि तुम्हाला माझ्याकडनं जास्त कसलीही अपेक्षा नाही आहे. तुम्हाला फक्त माझ्याकडनं माझे आणि प्रियाचे जुने काही फोटो व्हिडिओ ते सगळं हवं आहे ना? ठीक आहे, मी तुम्हाला देईन. तिने मला काही ग्रीटिंग वगैरे लिहिलेले सुद्धा माझ्याकडे आहेत, ते सुद्धा सगळे मी तुम्हाला देईन. त्यावेळी मग आता लगेचच ती म्हणत असते की नक्की का? त्यावर सँडी म्हणतो हो नक्की, मी तुमची फसवणूक नाही करणार. प्रियाने माझी खूप मोठी फसवणूक केलेली आहे आणि आता कशीबशी मी ती फसवणूक पचवून 2 वर्ष गेली त्या सगळ्यातनं बाहेर पडलो आहे. पण आता डॉक्टर अश्विन एवढे चांगले आहेत आणि त्यांची फसवणूक जर प्रिया करत असेल तर मला हे नाही बघवणार. मी तुम्हाला घरी जाऊन प्रियाने मला जे काही गिफ्ट वगैरे दिलेले आहेत, ग्रीटिंग्स लिहिलेले आहेत, माझ्याकडे तिचे जे काही फोटो वगैरे आहेत ते सर्व पाठवून देईन. किंबहुना मला तिच्या जुन्या एखाद्या मित्रमैत्रिणींकडनं सुद्धा तिचा जो दुसरा बॉयफ्रेंड होता त्याच्याकडचे फोटोसुद्धा मिळतील, मी ते सुद्धा तुम्हाला देईन. त्यावर हे ऐकून अर्जुन सायलीला खूपच जास्त बरं वाटतं. त्यानंतर मग अर्जुन आणि सायली हे दोघंजणं घरी येतात. आता ते दोघंही जण सँडीच्या कॉलची मेसेजची वाट बघत असतात. इतक्यात सँडी हा अर्जुनच्या फोनवरती आता ते सगळे फोटो वगैरे पाठवतो. त्यानंतर अर्जुन हा सायलीला सांगतो, बायको सँडीचा रिप्लाय आला बघ, त्याने किती फोटो व्हिडिओ सगळं काही पाठवलं आहे. त्यावर सायली म्हणत असते, वा उत्तम, आता आपण हे सगळं काही अश्विन भाऊजींना दाखवू शकतो. आता आपण अश्विन भाऊजींना दाखवून देऊया की त्यांची बायको नेमक्या काय लायकीची आहे ते. अश्विन भाऊजींच्या डोळ्यावरती प्रियाने जी काही खोट्या प्रेमाची पट्टी बांधली आहे ना, ती उघडण्यासाठी आपल्याकडे आता हा एकमेव पर्याय आहे. आपण आता अश्विन भाऊजींच्या समोर प्रियाचा खरा चेहरा लवकरात लवकर उघड करायचा. त्याबरोबर अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको तुला हे सगळं जितकं सोपं वाटतंय ना, तितकं सोपं हे सगळं नाही आहे. अगं अश्विन इतका साधा नाही आहे. अश्विन हा खूपच रागीट माणूस आहे. जर अश्विनला प्रियाचा खरा चेहरा समजला ना तर मग तो नाही ऐकणार. तो काय करेल तिचं काहीही सांगता येत नाही. तो तिला घरातनं बाहेर काढेल आणि काहीही खरं खोटं वगैरे तो करत बसणारच नाही आणि मग ते सगळं आपल्यासाठी खूप जास्त अवघड होईल. आपण मिळवलेले पुरावे, आपण केलेले कष्ट सर्व काही वाया जाईल. म्हणून म्हणतोय मी. त्याबरोबर मग आता अर्जुनने हे असं सायलीला सांगितल्यावर सायली विचारात पडते. अर्जुन म्हणत असतो, बायको अश्विनला सध्या तरी सर्व गोष्टी सांगणं खूप रिस्की आहे. त्यावर सायली म्हणते, हे बघा, आपण आपल्याला काहीही करून अश्विन भाऊजींना सगळं सांगावं लागेल. आपण अश्विन भाऊजींना समजावून सांगू, त्यांना विश्वासात घेऊ. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुनने अश्विनला त्यांच्या रूममध्ये बोलवलेलं असतो. अश्विन रूममध्ये येतो आणि काय झालं, काही काम आहे का दादा वहिनी असं विचारतो. त्यावेळी अर्जुन म्हणत असतो, हो काम म्हणजे तसं काही नाही आहे, असंच खूप दिवस झाले आपण भावंडांनी गप्पा मारल्या नाही आहेत ना, म्हणून जस्ट म्हटलं तुझ्याशी थोडं गप्पा माराव्या. त्याबरोबर मग अश्विन म्हणत असतो, दादा पण तुझ्या बोलण्यामध्ये मला काहीतरी टेन्शन आहे असं जाणवतं आहे. व्हॉट्स रॉंग, काही झालं आहे का? हे बघ, जर काही असेल तर तू माझ्याबरोबर शेअर करू शकतोस. वहिनी तू सुद्धा काही बोलत नाही आहेस मी आल्यापासून, काही घडलं आहे का? तुम्हाला मला काही सांगायचं आहे का, काही बोलायचं आहे का? त्यावेळी मग सायली म्हणते, अश्विन भाऊजी मी काय म्हणते नाही म्हणजे हे असं उभ्या बोलायची काय गरज आहे? आपल्याकडे छान बसायला एवढा मोठाच्या मोठा बेड आहे, आपण बेडवरती बसून बोलूया की. या बसा. त्याबरोबर मग अश्विन म्हणतो की नाही ठीक आहे. त्यावर सायली म्हणते, नाही भाऊजी या बसा, बसून बोलूया आणि आता आम्ही जे काही सांगू त्याचा शांतपणे विचार करा, शांतपणे ऐकून घ्या. त्याबरोबर लगेचच आता अश्विन म्हणतो की काय झालं, तुम्ही काय बोलताय एवढं, तुम्हाला काय नक्की सांगायचं आहे?
मला खरंच कळत नाही आहे. तुम्ही कोड्यात बोलण्याऐवजी स्पष्ट बोललात तर बरं होईल. त्यावर सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी स्पष्टच तर बोलायचं आहे, पण तुम्ही बसून तर घ्या. मग अश्विन बसतो. सायली आणि अर्जुन एकमेकाकडे बघतात. अर्जुन अश्विनला सांगतो, अश्विन मला शब्द दे, मी जे काही सांगेन ते सगळं शांतपणे ऐकून घेशील, मध्ये मध्ये न बोलता. अश्विन म्हणतो, दादा काय झालं आहे, माझं आत्ता टेन्शन वाढत चाललं आहे. अर्जुन म्हणतो, प्लीज शांतपणे ऐकून घे अश्विन. मग अश्विन होकार देतो आणि अर्जुनला, आता तू पहिलं बोल तर खरं, काय झालं आहे हे तू बोलल्याशिवाय मला कसं कळणार. दादा बोल ना, असं अश्विन आता सतत अर्जुनला म्हणू लागतो. पण आता अर्जुन हा काहीही बोलत नसतो. त्यावेळी मग आता लगेचच इकडे अश्विन हा म्हणू लागतो की तू तरी बोल सायली वहिनी, काय झालं आहे, मला काहीतरी सांगा. त्याबरोबर मग आता लगेचच सायली ही म्हणत असते की अश्विन भाऊजी तुम्हाला सर्व तर सांगायचंच आहे आम्हाला, पण जरा तुम्ही रिलॅक्स व्हा. अश्विन म्हणतो, सायली वहिनी आता प्लीज पटापट बोला, आता तुम्ही माझे पल्स रेट वाढवताय, मला कळत नाही आहे की नेमकं तुम्हाला एवढं काय बोलायचं आहे ते, प्लीज बोल. मग सायली सांगू लागते, अश्विन भाऊजी आम्हाला तुमच्याबरोबर तुमच्या बायकोबद्दल बोलायचं आहे. प्रिया तुमची फसवणूक करते, ती तुम्हाला जेवढी चांगली वाटते ना तेवढी ती चांगली नाही आहे. ती एक नंबरची खोटारडी आणि फसवी मुलगी आहे. अहो ती एकाबरोबर नाही तर 3-4 माणसांबरोबर एका वेळी रिलेशनशिपमध्ये होती. त्याबरोबर हे ऐकून अश्विन म्हणतो, काय. त्यावर सायली म्हणते, हो अहो बाईक एकाची फिरायची दुसऱ्याबरोबर, लाईन मारायची तिसऱ्यावर, प्रपोज करायचा चौथा, आणि जर कोणी 5वा श्रीमंत दिसला तर त्याच्या मागेही लागणार. एवढी वाईट अवस्था होती हिची. आणि तुमची ही फक्त फसवणूक करते. तुम्हाला वाटतंय की ती तुमच्यावर खरं प्रेम वगैरे करते, पण तसं काहीही नाही आहे. प्रिया फक्त पैशांवर प्रेम करते. त्यावेळी अश्विन आता चिडतो आणि म्हणत असतो, बास झालं सायली वहिनी, बास. अगं आत्ता कुठे मी तुझ्याबरोबर पुन्हा पूर्वीसारखं चांगलं वागू लागलो होतो. मला वाटलं होतं तू हळूहळू तन्वीबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करतेस, पण नाही, तू तन्वीबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न नाही तर माझ्या मनात तन्वीबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न करतेस. काय मिळतंय काय गं सायली वहिनी तुला हे सगळं करून, मला ना खरंच कळतच नाही आहे तुझं काही वागणं. अगं एका बाजूला घरातले सगळे माझ्या बायकोबरोबर चांगले वागू लागले, ते तुला बघवत नाही आहे ना, म्हणून खरं तर तू हे सगळं काही करतेस ना, जेणेकरून माझ्या बायकोची चांगली इमेज स्पॉईल व्हावी. हे सगळं करून तुला काय मिळणार आहे, तुला काही वाटत नाही का गं सायली वहिनी. त्यावेळी सायली म्हणते, 1 मिनटं अश्विन भाऊजी, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, पुराव्यांवरती तरी तुमचा विश्वास बसेल. त्यावर अश्विन म्हणतो, कसले पुरावे आणि कसलं काय. त्यावर मग लगेचच सायली म्हणते, देते पुरावे, देते पुराव्यानिशी सिद्ध करते की तुमची बायको नेमकी कशी आहे. आणि मग ती आता अश्विनला काही फोटो व्हिडिओ दाखवू लागते, ज्यामध्ये तिच्याबरोबर सँडी असतो आणि काही फोटोजमध्ये बॉबीसुद्धा असतो. आता सँडी आणि बॉबीचे ते फोटो बघून मग आता अश्विनला प्रश्न पडतो की ही कोण आहेत. मग आता तो विचारतो की काय आहे सगळं, कोण आहेत ही मुलं. त्याबरोबर सायली म्हणते, तेच तर सांगते ना अश्विन भाऊजी मी तुम्हाला, हे तुमच्या लाडक्या बायकोचे पूर्वीचे बॉयफ्रेंड आहेत. त्यावर अश्विन म्हणतो, काय. त्यावर ती सांगते, हो हा सँडी याच्या वडिलांचा बार होता, तो प्रियाला हवे तेवढे पैसे द्यायचा. आणि हा दुसरा, हा बॉबी, हा सुद्धा प्रियावर खूप पैसे खर्च करायचा. हा प्रियाच्या कॉलेजमध्ये होता, त्यामुळे यांचे अफेअर होते. त्याबरोबर मग आता हे सगळं ऐकल्यावर अश्विनला खूप मोठा धक्काच बसतो. हळूहळू आता अश्विनला सुद्धा आठवू लागतं की प्रिया फक्त त्याच्याकडे पैसे मागायपुरतं लाडीगुडी लावायला येते. सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी अहो आम्ही तुम्हाला काय हे सगळं सांगू, तुम्हाला काय वाटतं हे सगळं बोलताना आम्हाला आनंद होतोय का. नाही, उलट तुमची बायको एवढी वाईट आहे, हे एवढं तुमचं वाईट नशीब आहे हे बघून आम्हालासुद्धा खूप वाईट वाटतं अश्विन भाऊजी तुमच्यासाठी. पण काय करू, जी सत्य परिस्थिती आहे ही तर बदलता येणार नाही आहे ना. आणि मुळात तुमची बायको ही अजिबातच चांगली मुलगी नाही आहे. तुम्ही एका अत्यंत विचित्र, वाईट आणि चुकीच्या मुलीशी लग्न केलेलं आहे. खरं तर हे सगळं आम्ही तुम्हाला एवढ्यात सांगणार नव्हतो, पण तुम्हाला सांगण्यामागचं कारण हेच की तुम्ही जास्तीत जास्त त्या मुलीमध्ये गुंतत जाऊ नये, तुम्ही तिच्यापासून लांब राहावं, म्हणजे तुम्हाला भविष्यात त्रास होणार नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला साक्षीने आता पैसे दिल्याबरोबर सचिन म्हणतो, साक्षी आय लव्ह यू लॉट, तुझ्याशिवाय ना मी जगूच नाही शकत. तू माझं लाईफलाईन आहेस, तू माझं ऑक्सिजन आहेस, तू माझा श्वास आहेस, तू माझा
प्राण आहेस. साक्षी म्हणते बरं बरं बरं, पुरे झालं सचिन, आता माझं कौतुक. चल एक काम कर, जा आणि लवकरात लवकर तू ज्या माणसाकडनं पैसे घेतले होतेस त्या माणसाला हे सगळे पैसे परत कर. पुन्हा त्या माणसाने तुला त्रास देता कामा नये याची खबरदारी घे. तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर केवढं प्रेम आहे ते. तुला जर त्रास झाला, तुला कसलाही त्रास झाला तर मला तो सहन होत नाही. त्यामुळे म्हणते जा त्या माणसाला पैसे दे. आणि हो, आणखीन जरी तुला पैसे लागत असतील ना तरीही सचिन तू मला सांग, मी तुला कितीही पैसे लागले तरी देईन, पण प्लीज प्लीज मला सोडून पुन्हा त्या अस्मिताकडे कधीच जाऊ नको. सचिन म्हणतो डार्लिंग, अगं तुला सोडून मी कधी जाईन आणि का जाईन? तुझ्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात दुसरं कोणीही नाही आहे आणि कोणी असूही शकत नाही, कळलं का? त्यावर ती म्हणते खरंच? त्यावर सचिन म्हणतो येस ऑफकोर्स. तशी लगेच साक्षी म्हणते लव यू स्वीट हार्ट, खरंच माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. सचिन, तू माझ्याकडे माझा जीव जरी मागितलास ना तरीही मी देईन. सचिन म्हणतो ओ स्वीट हार्ट, काहीही काय बोलतेस? तुझा जीव मागून मी काय करू? उलट माझा जीव आता तुझ्या जीवात अडकला आहे. मग काय? त्याबरोबर आता इकडे लगेचच प्रिया ही म्हणू लागते की अजून मला आया बनवण्यापासून या सगळ्यांना फुरसत कशी काय मिळाली? आता त्या अस्मिताच्या बाळाच्या दिमतीत लावलं पाहिजे होतं एवढ्यांनी वेळचं मला यांनी. तर दुसऱ्या बाजूला आता सचिन जो असतो तो काय करतो, तो विचार करतो की आता मी पहिलं तर अस्मीला भेटायला जातो. अस्मीला नेमकं सगळं खरं कळावर तिच्यावर काय प्रसंग ओढवला हे बघायला हवं. तिची काय अवस्था झाली आहे माझ्या या खऱ्यामुळे ते कळल्याशिवाय चैन पडणार नाही. मग सचिन हा आता मागच्या बाजूने खिडकीतून येतो. आता खरं तर तो पुढून येत नाही, कारण त्याला हे माहिती असतं की आता आधीच सुभेदारांचे दरवाजे माझ्यासाठी बंद आहेत. तर आता त्याचा मागे पाठलाग करत साक्षीसुद्धा आलेली असते. आता साक्षी ही हे सर्व काही बघत असते की कशा पद्धतीने सचिनने अन्नपूर्णा निवाससमोर गाडी थांबवली आणि कसा तो साक्षीला फसवून अस्मिताबरोबर गुलुगुलू गप्पा मारतोय. आता हे सगळं बघून इकडे साक्षीचं मात्र तीळपापड होत असतो. ती म्हणत असते ह्या सचिनची हिंमत होते कशी डबल डेट करायची, डबल गेम करायची. ह्याला काय वाटलं मी आज ह्याला पैसे दिले म्हणजे याच्यावरती विश्वास ठेवला का? अरे महिपत शिखरे अण्णा नाईकची पोरगी आहे मी, असाच इतक्या सहजासहजी थोडीच ना कोणावरही विश्वास ठेवेन. सचिन, तू खूप मोठी चूक केलीस, तू खूप मोठी घोर चुकी केलीस. तू माझ्याबरोबर खोटं नको बोलायला हवा होतास, तू मला फसवायला नको होतंस, तू मला फसवलंस आणि खूप मोठी चूक केलीस. आता बघ मी तुझं काय करते ते. सचिन, आता मी तुला सोडणार नाही. तू ह्या साक्षी शिखरेची फसवणूक केली आहेस, तू साक्षीबरोबर खोटं वागलायस, खोटं बोललायस आणि त्याची शिक्षा तर तुला मिळणारच, असं इकडे आता साक्षी बोलत असते. तर तोपर्यंत आता इकडे सचिन हा अस्मिताला म्हणत असतो, अस्मी मी खरंच तुला खूप मिस केलं, मला तुझी खूप काळजी वाटते, आठवणही येते, पण काय करू आपल्या घरातले सगळेच जण सध्या माझ्यावरती नाराज आहेत. कोणीही माझ्याबरोबर बोलणं तर दूर माझ्याकडे धड बघणारसुद्धा नाही आणि त्यामुळेच जाऊ दे, जे आहे ते आहे. अस्मितासुद्धा सचिनला म्हणते सचिन तुला मी काय सांगू, माझी जेव्हा डिलिव्हरी झाली ना तेव्हा माझ्या आजूबाजूला सगळी लोक गोल होती, सगळं कुटुंब होतं आपलं तिकडे, पण मला सगळीकडे फक्त तुझाच भास होत होता. मला असंच वाटत होतं की तू कधी एकदाचा येतोयस आणि मला भेटतोयस, तू कधी येशील. मी तुझी खूप वाट बघत होते. तुला माहिती आहे मला खात्री होती की तू मला भेटायला नक्की येणार आणि तू मला भेटायला आलास. सचिन, जितकं तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तितकंच किंबहुना त्याहून जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता हे सगळं काही बोलणं साक्षी ऐकत असते आणि साक्षीच्या तळपायाची आग पार मस्तकाला भिडत असते. साक्षी म्हणत असते याचा अर्थ हा सचिन माझ्याशी खोटंच बोलतो, याचं प्रेम ह्या अस्मितावरच आहे आणि आता तर ह्या अस्मिताला बाळ झालं म्हटल्यावर आता तर सचिन माझ्याकडे परत कधीच येणार नाही. आता हा ह्याच्या बायकोमध्ये ह्याच्या बाळामध्ये रमणार आणि मी मात्र पुन्हा मी एकटी पडणार नाही. काहीही झालं तरी मला एकटं पडायचं नाही आहे. सचिन माझा होता, सचिन माझा आहे आणि सचिन माझाच राहिला पाहिजे. सचिनशिवाय मी नाही जगू शकत मी सचिनशिवाय. सचिन, तुला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते, मला नाही फरक पडत मला काय करायला लागेल. जरी मला कोणाचा जीव घ्यावा लागला ना तरीही चालेल. तसंही एक खून करून मी खुनी आहे अशी ओळख तर माझी तयार झालेलीच आहे. मग आणखीन एक खून करेन मी आणखीन एक खून, पण मी माझं प्रेम मिळवेनच. सचिन,
तू खूप मोठी चूक केलीस. तू इथे अस्मिताला भेटायला येऊन तुला काय वाटलं होतं? मी तुझ्यावर विश्वास ठेवला, मी तुला इतक्या सहजासहजी सोडून दिलं. पण नाही सचिन, नाही, मी इतकी सहज तुला वाटते तितकी मूर्ख नाही बनणार. आणि आता मी तुला नाही सोडणार. तू ये, फक्त घरी परत ये, मग बघ मी काय करते. असं आता सगळं ती बोलत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे अश्विनला जे काही प्रियाबद्दलचं सत्य समजलेलं असतं त्यानंतर त्यालासुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. अश्विन आता म्हणत असतो की मी सोडणार नाही आहे तिला. मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिला जाब विचारणार, तिच्याबरोबर भांडण करणार, तिला घराच्या बाहेर हकलवून देणार. ती प्रिया समजते काय स्वतःला? तिला मी एवढं प्रेम केलं, तिच्यावरती विश्वास ठेवला, तिला प्रत्येक वेळी समजून घेतलं आणि त्या बदल्यात तिने काय केलं? तिने माझा विश्वासघात केला ह्या अश्विन सुभेदारचा. आतापर्यंत तिने पाहिलं अश्विन सुभेदारचं प्रेम, पण आता पाहिल ती अश्विन सुभेदारचा राग. पण सायली अर्जुन त्याला समजून सांगतात की असं काहीही करू नको, नाहीतर आम्ही मिळवलेले एवढे पुरावे, एवढं सगळं पाण्यात जाईल. आणि मग अश्विन त्या दोघांचं ऐकतो. पण आता तो प्रियापासून जरा लांब राहू लागतो. तो प्रियाला पैसे वगैरे देणं सुद्धा आता बंद करतो. तर दुसऱ्या बाजूला अर्जुन सायलीला आता जो माणूस अर्जुनने कामाला लावलेला असतो तो माणूस फोन करतो आणि सांगत असतो की साहेब, तुम्ही सदाशिव आणि मैनावतीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. मी सदाशिव आणि मैनावतीच्या घरावरती लक्ष ठेवून होतो. गेले 2-3 दिवस तर ते दोघं इकडे फिरकले नव्हते, पण आज ते अचानक इकडे आले होते. अगदी थोड्या वेळातच ते दोघंही परतले. पण जाता जाता घराला कुलूप लावताना ते दोघंजणं बडबडत होते की बबलीने आपल्याला एवढे पैसे दिले आहेत म्हणून आपल्याला बबलीचं ऐकावंच लागणार आहे. बबली म्हणाली आहे इथं थांबू नका, तर मग इथे नाहीच थांबायचं, निघून जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे. आणि मग ते लोक पुन्हा इकडनं निघून गेले. त्याबरोबर आता अर्जुन हे सगळं ऐकतो आणि अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो ठीक आहे, एक काम करा, लक्ष ठेवा असंच त्या घरावर. आणि एक गोष्ट आणखीन, कोणाच्याही लक्षात येता कामा नये की तुम्ही आमची माणसं आहात किंवा तुम्ही तिथे लक्ष ठेवून आहात. ती प्रिया खूप हुशार आणि चालाक आहे. त्याबरोबर आता तो माणूस डोंट वरी साहेब, आम्ही बरोबर सगळं मॅनेज करतो असं म्हणून फोन ठेवून देतो. आता अर्जुन ह्या सर्व गोष्टी सायलीला सांगतो की सायली, हे सगळं प्रियाने केलं होतं, आपला संशय खरा ठरला. सायली म्हणते अहो, मला ती मुलगी काय लायकीची आहे ना हे बरोबर माहिती आहे. तुम्ही तिला आत्ता कुठे ओळखायला लागलाय, पण मी तिला अगदी पूर्वीपासून ओळखते. अहो विचार करा ना, ज्या मधुभाऊंनी तिला सख्ख्या मुलीप्रमाणे लहानाचं मोठं केलं, कॉलेजात घातलं, शिक्षण दिलं, त्या मधुभाऊंवर तिने खोटे नाटे आळ केले की त्या मधुभाऊंनी तिला मारलं, छळलं, त्रास दिला. मग बाकी कुठल्या गोष्टीची आणखीन तुम्हाला कसर हवी आहे? ती मुलगी तुम्हाला जितकी वाटते ना त्यापेक्षा खूप जास्त जमिनीत आहे. जमिनीत कसली? ती पूर्ण पाताळात आहे, पाताळात. तिच्या इतक्या खालच्या थराचा विचार आपण करूही शकत नाही. या सगळ्यामध्ये एक गोष्ट फक्त फायद्याची ठरली, ती म्हणजे आपण अश्विन भाऊजींना प्रियाचा खरा चेहरा दाखवला. आता कमीत कमी अश्विन भाऊजी तरी तिच्यावर मूर्खासारखा विश्वास ठेवणं बंद करतील आणि प्रत्येक वेळी तिने पैसे मागितल्यावर पैसे देणं, तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तिला आणून देणं किंवा ती म्हणेल तसं करणं बंद करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यावरती प्रेम करणं बंद करतील आणि अश्विन भाऊजींची फसवणूक होण्यापासून थांबवली जाईल. खरं तर मला ना अश्विन भाऊजींशी आपण कसं बोलणार होतो या गोष्टीचंच खूप टेन्शन आलं होतं. कारण अश्विन भाऊजींनी जर काही रिॲक्ट केलं असतं तर आपण काय केलं असतं. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो बायको, अश्विनचं टेन्शन तर मलासुद्धा आलं होतं, पण आताही आपल्याला अश्विनवरती थोडंफार लक्ष द्यावं लागणारच आहे. कारण देव जाणे अश्विन किती दिवस असा शांत राहणार आहे. कारण मी जितका अश्विनला ओळखतो ना तितका अश्विन शांत नाही आहे. अश्विन आत्ता सध्या तरी गप्प बसला आहे, पण जर पाणी त्याच्या डोक्यावरून जायला लागलं, त्याला वाटू लागलं की ही मुलगी खूप जास्त अति करते, तर मग मात्र त्याचे पेशन्स संपतील आणि मग तो खरं सांगून टाकेल सगळ्यांना आणि प्रियालाही घराच्या बाहेर तातडीने काढेल. अगं अश्विनचं घरातल्या माणसांवर खूप प्रेम आहे, घरातल्या माणसांबद्दल तो खूप पॉझिटिव्ह आहे. सायली म्हणते काळजी नका करू, होईल सगळं व्यवस्थित. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रताप आणि कल्पना हे दोघंजणं बोलत असतात. कल्पना प्रतापला म्हणत असते अहो, आता अस्मिताला तर बाळ झालं, पण मला काय वाटतं माहिती आहे का, आता आपल्या अर्जुनने आणि सायलीने सुद्धा मनावरती घ्यायला हवं. अर्जुन आणि सायलीला सुद्धा आता बाळ झालं पाहिजे, त्यांनी सुद्धा आई बाबा व्हायला आता विचार केला पाहिजे की नाही. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे
प्रताप म्हणत असतो की अगं होईल का हळूहळू सगळं व्यवस्थित, तू कशाला काळजी करतेस कल्पना. त्याबरोबर कल्पना म्हणते अहो मी काळजी नाही करत आहे, गोष्टी वेळच्या वेळी मार्गी लागाव्या अशी फक्त इच्छा व्यक्त करते. त्याबरोबर प्रताप म्हणतो तथास्तु. त्याबरोबर कल्पना म्हणते हे काय. त्याबरोबर प्रताप म्हणतो अगं वास्तू म्हणेन तथास्तु, तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. काय आता घरात बघ, आता घरात अस्मिताचं बाळ आलं आहे की नाही, आता त्याच्या पावलांनी सगळं घरातलं वातावरण बदलून जाईल आणि तुझी इच्छासुद्धा पूर्ण होईल. त्यावर मग लगेचच कल्पना म्हणते तुमच्या तोंडात खडी साखर पडू. त्याबरोबर दोघंही नवरा बायको हसतात. एकंदरीत काय सगळं वातावरण कसं मंगलमय असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.